आणि आता या क्षणाची आणखी एक मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर येते। मांजरसुंबा केज रस्त्यावरती पुन्हा एक अपघात घडलाय। या अपघातामध्ये एका व्यक्तीला मोठ्या प्रमाणामध्ये दुखापत झाल्याने आता त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय। या क्षणाची ही मोठी आणि ब्रेकिंग बातमी समोर येते। एचपीएम कंपनीच्या गलथान आणि अनियोजित कारभारामुळे पुन्हा एकदा अपघात घडलाय। सायंकाळी 7:30च्या सुमारास येळंब घाट आणि नांदूर फाटा दरम्यान असलेल्या ढाणेदादा मंगल कार्यालयापाशी हा अपघात घडलेला आहे। अतिशय भीषण असा हा अपघात होता। दुचाकीचा अपघात घडलेला आहे आणि यामध्ये एका व्यक्तीला मोठ्या प्रमाणामध्ये मार लागल्याने त्याला आता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी दिली आहे। या क्षणाची ही मोठी बातमी आहे। एचपीएम कंपनीच्या गलथान आणि अनियोजित कारभारामुळे पुन्हा एकदा एका व्यक्तीचा जीव धोक्यात आलाय। दिवसेंदिवस मांजरसुंबा आणि केज दरम्यान रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अपघात घडत आहेत। या रस्त्याचं काम सुरू असून खोदकाम अनेक ठिकाणी करण्यात आलंय, परंतु या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेला नाहीयेत। मात्र आज घडलेल्या घटनास्थळावरती दिशादर्शक फलक लावण्यात आलाय। मात्र खराब झालेल्या एका पत्र्यावरती हा दिशादर्शक फलक दाखवण्यात आलाय, बाण दाखवण्यात आलाय। मात्र कमी लाईट मध्ये हा बाण दिसत नसल्यानं किंवा रिफ्लेक्शन पडत नसल्यानं हा खड्डा लक्षात येत नाही। यामुळे अतिवेगात असलेल्या दुचाकी क्रमांक MH GJ 8168 ही गाडी अतिवेगात असताना या खड्ड्यामध्ये गेली आहे। अतिशय भीषण असा अपघात होता आणि या अपघातामध्ये एका व्यक्तीला मोठ्या प्रमाणामध्ये मार लागलाय। प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला आता बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नेकनूर पोलिसांनी दिली आहे। मात्र प्रत्येक दिवसाला या ठिकाणी अपघात घडत असताना सुद्धा लोकप्रतिनिधी प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही आणि कंपनी देखील आपल्या कामामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा करत नाही। मीडियाने बातमी दाखवल्यानंतर किंवा स्थानिकांनी प्रश्न उचलून धरल्यानंतर तेवढ्या पुरतच त्या ठिकाणी डागडुजीचं काम केलं जातं। मात्र यानंतर जैसे थे अशी परिस्थिती या कंपनीची आहे। मात्र आता या कंपनीकडून तात्काळ हे काम काढून दुसऱ्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे काम सोपवणं अतिशय गरजेचं आहे, अन्यथा या ठिकाणी अनेकांचे जीव कवडीमोल झाले आहेत। प्रत्येक दिवसाला अनेक जीव जात असताना देखील प्रशासन आणि लोकप्रतिनिधी देखील झोपेतच आहेत। सूर्योदय न्यूज ब्युरो रिपोर्ट।